19 जुलै 2026 रोजी त्र्यंबकेश्वर येथे आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय मोफत शासकीय योजना कार्यशाळा व लाभार्थी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। विविध शासकीय योजना एकाच छताखाली उपलब्ध करून देत पात्र लाभार्थ्यांना तत्काळ मार्गदर्शन आणि नोंदणीची सुविधा देण्यात आल्यानं शिबिराला मोठ्या संख्येत नागरिकांनी उपस्थिती लावली। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षण मंत्री दादा भुसे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, जिल्हाध्यक्ष सुहास कांदे, उपमहापौर विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, नगरसेविका आरती अडके, नगरसेवक अक्षय भांगरे, नगरसेविका तथा सार्वजनिक बांधकाम सभापती लीला कोरडे यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होतं। या शिबिरात एसटी महामंडळाचे NC स्मार्ट कार्ड याबद्दल माहिती देण्यात आली। आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून पात्र लाभार्थ्यांना जागेवरच मार्गदर्शन करण्यात आलं। तसंच अनेकांना योजनांचा प्रत्यक्ष लाभही मिळाला। महिलांनी मोठ्या संख्येत सहभाग नोंदवला, विविध योजनांचा लाभ घेतला, तर ज्येष्ठ नागरिकांनीही शासनाच्या कल्याणकारी योजनांविषयी माहिती जाणून घेत आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली। एकाच ठिकाणी अनेक शासकीय सेवा उपलब्ध असल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त करत अशा उपक्रमांचं नियमित आयोजन व्हावं अशी अपेक्षाही व्यक्त केली। यावेळी उपनगराध्यक्ष वेदिका पाटणकर, नगरसेविका पल्लवी शिरसाट, नितीन रामाने, अक्षय भांगरे, सनी उगले, नगरसेवक विष्णू दोबाळे, नगरसेविका कल्पना लहांगे, नामदेव कोरडे, सागर आडके, शुभम सर्वज्ञ, विशाल सर्वज्ञ, स्वप्नील खोते, सागर पैठणी, महेश सर्वज्ञ, अमित झुले, आदेश लोखंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजित करण्यात आलेलं हे शिबिर लाभार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरलंय। नागरिकांनी आयोजकांचं कौतुक करत अशा उपक्रमांना भविष्यातही सातत्य मिळावं अशी अपेक्षा व्यक्त केली। संविधान न्यूजसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर। नमस्कार त्र्यंबकवासियो, आज आपण प्रभाग क्रमांक 9 मध्ये आलो आहोत। प्रभाग क्रमांक 9 मध्ये या ठिकाणचे 2 नगरसेवक आहे, आरतीताई लोखंडे, अक्षय भांगरे। आज या ठिकाणी जे ST महामंडळाचे जे 50% सवलतीचे तिकीट चालू आहे त्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे। परंतु ज्या महिला राहिल्या आहेत, ज्या माता भगिनी राहिल्या आहेत, मुली राहिलेल्या आहेत, त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती दाखवून आपलं जे कार्ड आहे स्मार्ट कार्ड ते नोंदवून घ्यावं असं मी सर्वांना विनंती करते। आज या ठिकाणी प्रभाग 9 मध्ये त्याचप्रमाणे BLOचं सुद्धा काम चालू आहे। BLOमध्ये आपलं नाव नोंदणी करणं हे नागरिकांचं प्रथम कर्तव्य आहे। तरी ज्या नागरिकांपर्यंत BLO पोचले नसतील त्यांनी येऊन आपण या ठिकाणी आपली नाव नोंदणीही करायची आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।